नमस्कार मित्रांनो. बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण गोल्ड बद्दल आज एक अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये गोल्डचे भाव 10% न वाढले. आता त्याचं कारण काय बघा सगळ्यात महत्त्वाचं, की सोन्याचे भाव आत्ता तुरंतमध्ये 10% मध्ये का वाढले बघा? सगळ्यात महत्त्वाचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णतः हा विषय जो आहे तो एक्सप्लेन करणार आहोत. तर बघा ही जी सोन्याची जी वाढ झालेली 10% याच्यामध्ये आता ही अजून राहू शकते का? अजून सोनं वाढू शकतं का? या सर्व गोष्टीचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं अमेरिकेच्या कोर्टाकडे पूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं, की कोर्टानं काय केलं तर त्या ठिकाणी ट्रम्पच्या माध्यमातून सर्व टॅरिफ खारिज केले, की बाबा हे सर्व टॅरिफ जे लावलेले आहेत ट्रम्पनं, हे सर्व टॅरिफ चुकीचे आहेत. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे टॅरिफ चुकीचे असलं चुकीचे आहेत असं म्हटल्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं, की आपण बघितलं की सोन्याचे भाव पडले त्या ठिकाणी. आणि सोन्याचे भाव पडले, त्याच्यामुळं काय झालं, की बऱ्याच ठिकाणी भाव पडले आणि त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं ट्रम्पच्या माध्यमातून नंतर अजून एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बघा ट्रम्पनं असं सांगितलं, की "ठीक आहे, तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून जो निर्णय दिलेला आहे." कारण कोर्टाने निर्णय दिलेला तो गव्हर्नमेंटला पाळणं हे आवश्यक असतं. मग तो कुठल्याही देशाचा असो. मग त्याच्या माध्यमातून ट्रम्पनं पुन्हा अजून प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं, की "ठीक आहे, तुम्ही आता गोल्ड टॅरिफबद्दल आम्हाला सांगितलं, परंतु एक दुसऱ्या ॲक्टनुसार आम्ही 15% टॅरिफ लावणार आहे." म्हणजे बघा कुठली त्या ठिकाणी अमेरिकेचे जे गव्हर्नमेंट आहे त्यांच्या संविधानामध्ये एक असा रूल आहे, की ठीक आहे कोर्टानं सांगितलं ते टॅरिफ आम्ही खारिज करू. परंतु एखाद्या गव्हर्नमेंटला 15% टॅरिफ लावण्याचा अधिकार असतो. मग तो 15% टॅरिफ हा 6 महिन्यासाठी लावला जातो. मग त्याच्यानंतर डबल प्रेस कॉन्फरन्स घेतली ट्रम्पने आणि ट्रम्पनी प्रेस प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर आम्ही 15% टॅरिफ लावणार असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी लगेच सोन्यामध्ये 10% तेजी आली. म्हणजे सोनं हे 10% न वाढलं. आता वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काय आहे, की बघा सगळ्यात महत्त्वाचं, की जेव्हा शेअर मार्केट हे ढासळतं, त्यावेळेस सोन्याच्या किमती वाढतात. बघा सोन्याच्या किमती का वाढतात? तर शेअर मार्केट ढासळल्यावरच सोनं का वाढतं? तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की टॅरिफ लावल्यानंतर काय होतं, की आपल्या वस्तू ज्या अमेरिकेला जातात, त्याच्यावर 10% काय असेल तर टॅरिफ लावल्यानंतर त्या ठिकाणी त्या वस्तूला ती वस्तू त्या देशामध्ये आपल्याली स्वस्त जाते. म्हणजे आपला माल जो आहे स्वस्त जातो. त्यामुळे त्या मालाची किंमत घटते आपल्या माध्यमातून आणि मालाची किंमत घटल्यानंतर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपल्या शेअर्सची बी किंमत ढासळते. मग त्याच्या माध्यमातून बघा शेअर मार्केट ढासळलं की बरेचसे जे इन्व्हेस्टर असतात ते काय करतात, तर चला आता सगळ्यात महत्त्वाचं जे स्थिर करन्सी असते ती गोल्ड आहे. मग लोकं काय करतात सिल्व्हरमध्ये आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आता हे सगळ्यात महत्त्वाचं बघा सिल्व्हरचे बी भाव वाढलेले आहेत. म्हणजे चांदीचे बी भाव वाढलेले आहेत आणि या ठिकाणी गोल्डचे बी भाव वाढलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा आता सगळ्यात महत्त्वाचं दुसरं एक कारण बघा, तर अमेरिकेनं काय केलेलं आहे, इराणवर एक मिसाईल डागलेली आहे. त्या मिसाईल डागल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, तर त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वैश्विक या ठिकाणी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, की या ठिकाणी मार्केट पडतं. शेअर मार्केट पडल्यानंतर लोकं काय करतात, की सेफ इन्व्हेस्टमेंटकडे पळतात. मग सेफ इन्व्हेस्टमेंट ही गोल्ड आणि सिल्व्हर असते. आता याच्यामध्ये बघा आता आपण शेअर मार्केटची परिस्थिती जर बघितली, तर या ठिकाणी थोडी आपल्याली समोरच्या बाजारामध्ये तेजी येऊ शकते. कारण भरपूर प्रमाणात 18% टॅरिफ लावलेलं होतं ट्रम्पनी. त्याच्या माध्यमातून ते टॅरिफ आता 10% लावणार आहेत का 15% याच्यावर निर्भर आहे. परंतु 8% टॅरिफ कमी झालं. त्याच्यामुळे सोमवारच्या बाजारच्या परिस्थितीमध्ये, सोमवारच्या शेअर मार्केटमध्ये या ठिकाणी थोडीशी आपल्याला तेजी पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर गोल्डचे बी भाव 10% वाढले. ते पूर्ण काळपर्यंत भाव राहणार नाहीत. कारण ते भाव जे आहेत एक शॉर्ट टर्मसाठी
वाढू शकतात. कारण काय होतं या ठिकाणी समजा खारीज केले, ट्रम्पनं जर टॅरिफ काढलं तर या ठिकाणी शेअर मार्केट वाढलं, की लोकं काय करतात ऑटोमॅटिकली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि गोल्डचे भाव त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली थोडेसे कमी होतात. परंतु गोल्डचे भाव जे आहेत, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्त्वाची असते. मग त्याच्यामध्ये थोडा चढाव-उतार दिसू शकतो. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं, की गोल्डचे भाव का वाढलेत. सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला शेअर मार्केटची पूर्ण माहिती, फंडामेंटल काय असतात, व्हॅल्यूम काय असतात, त्याच्यानंतर पी-ई रेशो काय असतो, पी/बी रेशो काय असतो, त्याच्यानंतर रिटर्न ऑफ इक्विलिटी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर आपण बघितलं तर कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय आणि इंडिकेटर्स हे पूर्ण या चॅनलच्या माध्यमातून मी शिकवणार आहे. ते पण फ्रीमध्ये. फक्त चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला शेअर करायचं. थँक यू. धन्यवाद.